त्र्यंबकेश्वर नाशिकची ही पावनभूमी, जिथे परंपरा हजारो वर्षापासून पाळल्या जात नाही तर त्या श्रद्धेने जगल्या जातात। येथील कृशावत तीर्थावर होणारा विधी केवळ केस कापणे नाही, तर तो आत्मशुद्धीचा एक पवित्र टप्पा आहे, मोक्षाकडे जाणारा एक मार्ग आहे। पिढ्यानपिढ्या पुरुषांच्या हाती असलेल्या या विधीमध्ये आज एक वेगळेच दृश्य दिसू लागले आहे। हातात वस्त्रा, डोळ्यात आत्मविश्वास आणि चेहऱ्यावर कमालीचा संयम असलेली एक स्त्री, जिचं नाव आहे वैशाली मोरे। ज्या व्यवसायापासून स्त्रियांना परंपरेच्या नावाखाली दूर ठेवले गेले, तिथे वैशाली ताईंनी आपले स्थान कसे निर्माण केले, ही गोष्ट आहे श्रद्धा, संघर्ष आणि धैर्याची। मी वैशाली दामोदर मोरे, मी त्र्यंबकेश्वर मध्ये राहते। त्र्यंबकेश्वर मध्ये नारायण नागबली हा विधी होतो आणि नारायण नागबलीचे मुंडन करण्याची जी प्रथा आहे, त्याचं जे काम असतं ते आमच्या नाभिक समाजाकडे असतं आणि ते अगदी पुरातन काळापासून वर्षानुवर्ष हे आमचा मोरे परिवार मुंडनाचे कामं करत आलेला आहे। गेल्या कित्येक वर्षापासून मी स्वतः या क्षेत्रात उतरलेली आहे आणि मी हे मुंडनाचं काम करते आहे। आयुष्य नेहमीच देवासारखं दयाळू नसतं, ते कधी कधी आपली कठोर परीक्षा घेते। वैशाली ताईंच्या आयुष्यातही असाच एक क्षण आला, जेव्हा घराची जबाबदारी अचानक त्यांच्या खांद्यावर आली। समोर दोनच पर्याय होते, परिस्थिती पुढे हार मानणं आणि वडिलांचा वारसा पुढे चालवणं। वैशाली ताईंनी हार मानली नाही, पण हा प्रवास सोपा नव्हता। कुजबूज सुरू झाली, शंका उपस्थित झाल्या, विरोधही झाला, पण त्यांनी शब्दांनी उत्तर दिले नाही, तर आपल्या कामाने दिले। कारण त्यांना ठाऊक होतं, कष्ट, श्रद्धा आणि कौशल्याला कोणतेही लिंग नसते। नमस्कार, मी गिरीश लोगावकर, त्र्यंबकेश्वर पुरोहित। गेल्या 30-35 वर्षापासून मी पौराहित्य हा व्यवसाय करतो आणि ह्या व्यवसायाच्या दरम्यान गेल्या 15-1 वर्षापासून वैशाली ताईंकडे मी क्षौर करण्यासाठी आमच्या पाहुण्यांना पाठवत असतो। लेडीजनी केस कर्तन करावं असं काही शास्त्रात असं काही विरोध वगैरे दर्शवलेला नाही आहे। वैशालीताई मोरे ही आमची एक भगिनी आहे। त्र्यंबकेश्वर गाव हे अगदी सगळ्या समाज, सर्व जाती वगैरे सर्व संबंध एकमेकाचे गावामध्ये बंधू भगिनीप्रमाणे असल्यामुळे तिला कुठल्याही प्रकारचा गावातून आम्ही विरोध किंवा कोणाही असं की तुम्ही हे करू नका असा कुठलाही तिच्याबद्दल म्हणजे आक्षेप कोणी घेतलेला नाही। उलट तिला आम्ही की यांच्याकडे जाऊन तुम्ही करा असंही आमच्या पौरोहित्य म्हणजे विधीसाठी आलेल्या लोकांना सांगत असतो आणि तिच्याकडे ते केश कर्तन करून तेही लोक पुष्कळ समाधानी आहेत। मी एवढ्या वर्षापासून हे मुंडनाचं काम वगैरे करते, पण माझी सुरुवात मात्र ही जी झाली आहे ती एक आपण म्हणतो ना की प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतारी येतो, तसंच माझ्याही जीवनात थोडासा चढ उतार आला आणि थोडेसे जे प्रॉब्लेम क्रिएट झाले की आपण खूप गोष्टींची मदत घेऊ शकतो लोकांकडनं, पण आपण एक पैसा असतो त्याची मदत आपण किती वेळा घेणार आणि कोणाकडनं घेणार। तर असा प्रसंग आल्यानंतर मग मी शेवटी भावाला म्हटलं की आपला स्वतःचा सलूनचा व्यवसाय आहे, तर मग मी स्वतः ते काम मी स्वतः करते असं मी माझ्या भावाला जेव्हा सांगितलं, तेव्हा त्याला थोडासा तो चेष्टेचा विषय वाटला। त्याला वाटलं ही काहीतरी माझी चेष्टा करते म्हणून, पण मग मी त्याला म्हटलं नाही की मला हे करायचंच आहे। मग त्यामध्ये थोडासा काळ गेला। त्यानंतर एक दिवस मी खरोखर त्याच्यावर चिडले की नाही, मला आता मुंडन शिकायचं आहे आणि मला ते करायचं आहे की तुझे कस्टमर इकडे तिकडे जात आहेत, तोही आपला लॉस होतोय।
मग असं मी त्याला बोलल्यानंतर मग तो म्हणे ठीक आहे. मग मुंडन करायचं म्हटल्यावर माझ्यासमोर प्रश्न उभा होता की मुंडनाला माझ्यासमोर कोण व्यक्ती उभी राहणार कारण अगदी नवीन व्यक्ती मुंडन करताना म्हटल्यानंतर लोक घाबरतात. मग भावाने विचार केला आणि संध्याकाळी दुकान वाढवल्यानंतर तो स्वतःच खुर्चीवर जाऊन बसला आणि त्याने मला सांगितलं की तू आता माझंच मुंडन करायचंय. त्या पद्धतीने तो जसं मला डायरेक्शन सांगत गेला, अगदी केस भिजवण्यापासून तर ब्लेड कसं टाकायचंय, या सगळ्या बारीक बारीक गोष्टी तो मला शिकवत गेला. आणि मी त्या दिवशी पहिल्यांदा त्याचं मुंडन केलं. पितृपक्ष सुरू झाला आणि मग पितृपक्षाची सुरुवात झाल्यानंतर माझी ती थोडीशी डेअरिंग होत नव्हती मध्ये जाण्याची, की आता मी जाऊ किंवा नको जाऊ, जाऊ किंवा नको जाऊ. शेवटी माझा भाऊ मला तिकडनं म्हणाला, आता तुझ्यासाठी मुहूर्त काढू का म्हणून, काम शिकलीये ना तू, असं तो बोलल्यानंतर मग मी सरळ दुकानामध्ये गेले. पण भावाच्या डोक्यावर मुंडन करणं आणि डायरेक्टली समोर एखाद्या परक्या व्यक्तीच्या डोक्याला मुंडन करणं किंवा परक्या व्यक्तीच्या जवळ जाणं, मी घाबरले होते प्रचंड. एक भाविक आले, ते काशीचे राहणारे होते. त्यांचं मुंडन करायला दिलं, ताईंनी मुंडन केलं. ते मुंडन झाल्यानंतर मी त्या गृहस्थांना सांगितलं की दादा असा असा विषय, ही माझ्या डोक्यावर तिने आतापर्यंत मुंडन केलंय, पण हे मुंडन तुमचं जे करते ते आज तिने पहिल्यांदा केलं. तर त्या काशीच्या व्यक्तीने, आजोबांनी ताईला इतके आशीर्वाद दिले. त्यांनी सांगितलं ताई तू, यांची भाषा म्हणजे हिंदी होती ती, पण बोलताना त्यांनी सांगितलं का तू दुर्गेचा अवतार आहे, तू भवानी आहे, तू माता आहे, का तू आज हे शस्त्र हाती घेऊन आज माझं मुंडन करते. हा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे. त्यांनी जे आशीर्वाद दिले ती तिला एक प्रेरणा ठरली. त्या दिवसापासून आजपर्यंत ती कंटिन्यू हे काम करत आली. त्यानंतर मग मी जी मुंडनाला सुरुवात केली त्या दिवशी कमीत कमी मी 300 रुपयाचं काम केलं असेल. ती मुंडनाची माझी त्या दिवसाची पहिली कमाई होती आणि तो मला म्हणजे तो क्षण मी आजही माझ्या मनात साठवून ठेवलेला आहे. विधीसाठी आलेली लहान मुले जी पुरुषांच्या हाताला घाबरून रडायची, ती वैशाली ताईंच्या जवळ येताच शांत होऊ लागली. जेव्हा वस्त्राला मायेचा स्पर्श लाभला तेव्हा तो विधी अधिक पवित्र, अधिक मानवी वाटू लागला. मी कोल्हापूरहून आले. माझ्या मुलाचं मुंडन केलं एका लेडीजने केल्यामुळे मी खूपच आनंद झाला की महिला पण या क्षेत्रात काम करू शकतात, हे मला खूप आनंद झाला. कोणी नव्हतं तर आमची माई होती, माई मोरे, आम्ही हिला प्रेमाने सगळे माई म्हणतो. नंतर मग लेडीजच्या हाताने कसं काय करायचं तर ते आम्ही ते सगळं बाजूला ठेवलं आणि माईला आम्ही सांगितलं माझ्या मुलाचं आहे जाऊळ काढायचं आहे व्यवस्थित. तो रडत होता, पण जेव्हा माईने त्याच्या डोक्याला हात लावला तो एकदम रडायचा, एकदम शांत होऊन गेला. आणि मग माईने एकदम हसत हसत आणि मुलालाही हसवत हसवत ते माईने त्याचं जाऊळ काढलं आणि मुलगा एकदम न रडता वगैरे व्यवस्थित, म्हणजे असं काय आपली आईच किंवा आपली बहीण वगैरे असं हात लावून एकदम प्रेमाने त्याचं ते जाऊळ काढलं तिने आणि एकदम व्यवस्थित काढलं. आणि आम्ही बघतोय रोज हिच्याकडे मुंडन वगैरे करता लोक एकदम हसत वगैरे, काही त्रास न होता, दुखापत न होता, एकदम प्रेमाने ती कामं सगळे करतात. सगळ्या क्षेत्रात लेडीज असतात, मग ह्या क्षेत्रात का बरं नाही? नवीन पायंडा पाडलेल्या माई आणि माई ही आमची त्र्यंबक भूषण आहे, हे आम्ही गर्वाने सांगू शकतो. आज त्या केवळ केस कापत नव्हत्या, तर त्या भीती कमी करत होत्या, विश्वास निर्माण करत होत्या. स्त्री ही अशुभ नाही, तर ती सृजनाचे प्रतीक आहे, हे वैशाली ताईंनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. आज सगळ्या क्षेत्रामध्ये महिला पुढे चालल्या. मग तू काय मागे राहिली होती इतका वर्ष? म्हणजे या गोष्टीपासून तिला प्रेरणा मिळत गेली आणि स्वतः ज्या वेळेस मी तिला या गोष्टी सांगितलं आणि तू काहीतरी केलं पाहिजे आणि याच्यातूनच पुढे जाऊ. लाज हा विषय वेगळा आहे. आपण लाजलं तर आपलं पोट भरणार नाही. तिथून आमची सुरुवात झाली आणि आजपर्यंत ती काम हे करते. दुसरा विषय आपल्या परंपरा असतात. आता परंपरा बघतो, आपली राष्ट्रपती आहे किंवा एखादी वैमानिक आहे, मग आपण जर त्या गोष्टींना जर म्हटलं ही महिला आहे आणि ती काय काम करू शकते, ही चुकीची गोष्ट आहे. ज्या वेळेस आपण आपल्या महिलेच्या मागे उभं राहणार आहे त्याच वेळेस महिला पुढे जात असते. ती कुठल्याही क्षेत्रात असो, जर आपण तिचे पाय जर ओढले तर महिला पुढेच जाऊ शकत नाही. आपला हात तिच्या डोक्यावर जर असेल तर ती आपला पुढचा देश घडवत असते. आज आपण आईच्या पोटी जन्म घेतो तर आपली आईच असते ना, तर ती आपल्याला काहीतरी शिकवते, बहीण आहे आपली. त्यांना पुढे जाण्यासाठी आपण ज्यावेळेस स्वतः घरातले मार्गदर्शन करणारे वडील आहे, भाऊ आहे किंवा आपल्या अजून कोणी असेल, ह्या गोष्टी आपण ज्यावेळेस त्यांच्या मागे उभं राहू, त्यांना पुढे जाण्याचं प्रोत्साहन देऊ, त्यावेळेस ते शिकत असतात.
आणि आता आमच्या क्षेत्रामध्ये ना ब्युटी पार्लर वगैरे सगळे करत असायचे, पण डायरेक्ट माणसांच्या संपर्कात येऊन काम करणं थोडंसं वेगळं होतं. मग तिला म्हटलं त्याच्यात छेद दिल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. लोक काय बोलतील किंवा काय बोलणार नाही याचा विषयच घ्यायचा नसतो. आपण लोकांकडे दुर्लक्ष करून ज्यावेळेस चालू त्यावेळेस आपली प्रगती होत राहते. असा हा आमचा ताईचा आणि माईचा आमचा प्रवास आहे. आतापर्यंत आम्ही ते करत आलो. ज्यांच्याशी माझे खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्या सर्वांनी, माझ्या वडिलांचे मित्र असो, भावाचे मित्र असो, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. आमच्या नातेवाईकांनी, आमच्या समाजानेही खूप सपोर्ट केला. आज अनेक भाविक कृशावत तीर्थावर वैशालीताईंना शोधत येतात, कारण त्यांनी केवळ केस कापले नाही तर जुन्या विचारांच्या बेड्याही हळूहळू तोडल्या आहेत. आमचा हा जो केश कर्तनाचा व्यवसाय आहे किंवा आपण ज्याला मुंडन विधी म्हणतो, हा जो व्यवसाय आहे तो आम्ही आमच्या येथील ज्या रूढी परंपरा आहेत त्या सर्व रूढी परंपरा पाळून आम्ही हा व्यवसाय करतो आणि त्याबद्दल लोकांना त्या पद्धतीने मार्गदर्शन देखील करतो. भगवद्गीतेत म्हटलेलं आहे की आपले गुण आणि कर्म या दोन्हींच्या जोरावर स्त्री असो किंवा पुरुष असो कुठल्याही क्षेत्रात किंवा कुठल्याही कामामध्ये भेदभाव न करता ते आपले काम प्रामाणिकपणे करू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही स्त्रीने किंवा कुठल्याही पुरुषाने भेदभाव न करता एकत्र येऊन व्यवस्थितरित्या आपण मग तो आमचा सलून व्यवसाय असो, मुंडनाचा व्यवसाय असो किंवा इतर कुठलंही क्षेत्र असो, त्या क्षेत्रात स्त्री पुरुष हे एकत्र येऊन काम करू शकतात. आज वैशाली मोरे केवळ एक महिला नाभिक नाही, त्या स्त्री शक्तीचे एक जिवंत प्रतीक आहे. ज्या हातांनी घर सावरले त्याच हातांनी त्र्यंबकेश्वरच्या परंपरेत स्वतःचे नाव कोरले आहे. त्यांची ही गोष्ट आपल्याला शिकवते, जर श्रद्धा प्रामाणिक असेल आणि मेहनत जिद्दी असेल तर कोणतीही भीती तुमचा मार्ग रोखू शकत नाही. गोदावरीच्या काठावर सुरू झालेली ही एक छोटीशी गोष्ट आज एक मोठी सामाजिक क्रांती बनली आहे. वैशालीताईंचा हा वस्त्रा आजच्या पिढीला सांगतोय, जर जिद्द असेल तर आभाळही ठेंगणं आहे.